आपली पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी आहे मीरा मटण. मीरा मटण कसं बनवायचं ते आता बघायचं, पण तयारी करायला लागेल. आमची पुढची तयारी झालेली आहे. मीरा मटण ना, हे नाव कसं काय पडलं? हे केरळमध्ये करतात. बर. माझा भाऊ शिकायला केरळमध्ये होता तेव्हा तिथे हे बाळंतिणी किंवा आजारी पडलेली लोक पावसाळ्यात हे खातात. बर. साजूक तूप घातलेला भरपूर भात घेतात. ते केरळी लोक किती भात खातात आणि त्यात मीरा मटण घालायचं आणि हाणायचं. म्हणजे हे मला वाटतं गरम असावं ना? गरम गरम उष्णही आहे आणि गरम खायलाही चांगलं लागतं, दोन्ही अर्थाने. ओके, साहित्य सांगता मला काय काय? मटण, त्याला हळद आणि किंचित मीठ लावून आपण उकडून घेतलेलं आहे. ओके. नंतर 2-3च ह्या लवंगा, ओके, लाल मिरची, हे मिऱ्याची पावडर ही ताजीच करायची म्हणजे त्याची चव आणि एक स्वाद चांगला लागतो. ओके. मीठ आणि हळद. ओके, साहित्य बघितले. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं मला सांगा. आपण तेल तापत ठेवलेलं आहे, ते तापलेलं आहे. ह्याच्यात 2-3 लवंगा घालायच्या. आता बरं, त्या 2-3 लवंगा घातल्या, मग लाल मिरच्या घालायच्या. लाल मिरच्या की लगेचच मिऱ्याची 3 चमचे पावडर घालायची. लोकांना आश्चर्य वाटतं पण काहीही नाही. 3 चमचे पावडर मिऱ्याची घालायची आणि त्याच्यात लगेच हे मटण घालायचं. झणझणीत वास. आता हे काळपट होतं, त्याला मिऱ्या सगळा लागतो त्याला. आता मीठ घालायचं आणि किंचित हळद. आपण म्हणजे हळद म्हणजे ही अँटीसेप्टिक असते, चवीला चांगली रंग येतो. बरोबर आहे, पण मिरच्या, हिरव्या मिरच्या, लाल तिखट मसाले ह्याच्या समोर ते कितपत टिकत असेल? अगदी टिकतं. म्हणजे सध्या तर हळद खातायत लोक. सकाळी उठल्यावर स्वाईन फ्लू वगैरे मलेरिया ना, 1 चिमटी हळद पाण्याबरोबर सकाळी खाल्ली काहीही होत नाही. ते खावं. माझा प्रश्न होता ह्याच्यात आता आपण एवढं मिरा घातलाय किंवा आपण नॉर्मली नॉनव्हेज करताना मसाले बिसाले दाबून टाकत असतो, मग त्यामुळे हळद तिथे स्टँड होते का नाही होत? होते निश्चित होते. तर ओके, आता हे आपण शिजलेच मटण आहे त्यामुळे पटापट होणार. पटापट होतं. फक्त मिरा त्याचा स्वाद लागला 1-5 मिनिटं की झालंय. हे बघा होत आले. आता हे सुद्धा भाकरी बरोबर खायचं? हे काय वेगळं सांगायला? नाही, भाताबरोबर खायचं. अच्छा, हे भाताबरोबर. केरळात असल्यामुळे भरपूर साजूक तूप घालून भात करायचा तो, आणखीन त्याच्याबरोबर खायचं. म्हणजे ते तिकडे केरळात भात सुद्धा करतात मिऱ्याचा असाच. बर. तो असाच हे मिऱ्या मटणाच्या ऐवजी त्यात भात घालून करतात. दुसरी रेसिपी झाली. साधा भात आणि मिऱ्याचं मटण. हे माझा जसा गोंधळ झाला ना, मी म्हटलं ना भाकरी बरोबर खायचं, तसं नाही, भाताबरोबर खायचं आणि तूप घालून खायचं आहे. तुमचा गोंधळ होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर नीट व्यवस्थित लक्षात ठेवा. पण कसं असतं, आज आपल्याला कामं खूप असतात, बरोबर की नाही? काय काय लक्षात ठेवणार? म्हणून माझं तर असं म्हणणं आहे की आता तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. येस. मिरी मटण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: हळद आणि मीठ घालून उकडून घेतलेलं मटण, 2 ते 3 लवंगा, सुक्या लाल मिरच्या, काळी मिरी पूड, मीठ आणि हळद. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लवंगा, सुक्या लाल मिरच्या, 3 चमचे मिरपूड आणि उकडलेलं मटण घालून ते परतून घ्यावं. त्यामध्ये मीठ आणि हळद घालून वाफवून डिश सर्व्ह करावी.